श्री स्वामी समर्थ. स्वामींचे नामस्मरण असे करावे. 3 दिवसात फरक जाणवेल. कोणाच्या सांगण्यावर नाही, पण स्वामी काय सांगतात ते ह्यांच्या स्वामींच्या सांगण्यावर. 3 दिवसीय उपासना कशी हवी. काय विण अन्न न राहे हे जीवन, तैसे तुझे नाम घडो अखंड हे काम. भूक लागलिया चित्त अन्नाचिया पाया, तैसे मज व्हावे स्वामी नामात विरावे. श्वासोच्छ्वासी गावे सहजची हे घडावे. भूक हीच ओढ लागे नामाची ती गोड. ह्याचा अर्थ असा आहे की जसं अन्नाशिवाय हे शरीर जगू शकत नाही, तसंच तुझं नामस्मरण माझ्याकडून अखंड घडावं हेच माझं मुख्य काम असू दे. जेव्हा भूक लागते तेव्हा चित्त मन फक्त अन्नाच्या शोधात असतो. तसंच माझं व्हावं, मी पूर्णपणे स्वामींच्या नामात विरून जावं. प्रत्येक श्वास गणित तुझं नाव घेणं इतकं सहज व्हावं की त्यासाठी वेगळा प्रयत्न नको. ही नामाची भूक जेव्हा लागेले तेव्हा तुझं नाम खऱ्या अर्थाने गोड वाटू लागेले. आणि जेव्हा खऱ्या अर्थाने गोड वाटू लागेले तर तुझी ही 3 दिवसीय उपासना मला लगेच फलश्रुती देईल. मला माहीत आहे. यावर श्री स्वामी समर्थांनी खूपच छान शिकवलं आहे की भूक म्हणजे काय, कोणती भूक असावी ज्याने की आपलं नामस्मरण स्वामींच्या चरणी पोहोचेल. व्हिडिओमध्ये पूर्ण पहा की स्वामींनी किती छान रीतीने आपल्याला आपल्या जीवनामध्ये समजवलेलं आहे. अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली स्वामी माऊली विराजमान होती. भक्त येत होते आणि जात होते, पण एक साधक त्यामध्ये खूप जास्त अस्वस्थ होता. तो अनेक वर्षापासून स्वामींचं नामस्मरण करत होता, पण त्याचं मन काही केल्यास स्थिर होत नव्हतं आणि त्याचे जे मंत्र जाप होते त्याचं फळ त्याला काही मिळत नव्हतं. शेवटी तो स्वामींच्या समोर गेला आणि त्यांनी आपला प्रश्न मांडला. साधक म्हणाला, महाराज, मी हजारो वेळा तुमचं नाव घेतो, माळ ओढतो, पण मला काहीच अनुभव येत नाही. कितीकांना माझ्या नंतर सुद्धा अनुभव येऊन चुकले. मन सतत इकडे तिकडे भटकतं. नामस्मरण करण्याची नेमकी आणि खरी पद्धत काय आहे, ज्या कारणाने मला सुद्धा लवकरात लवकर तुमचे अनुभव यायला लागतील. स्वामींनी त्या साधकाकडे आपल्या तेजस्वी नजरेने पाहिलं आणि मंद हसले. त्यांनी लगेच उत्तर न देता त्याला एक प्रश्न विचारला. बाळा, समजा तुला खूप भूक लागली आहे, प्रचंड भूक, इतकी भूक की त्याशिवाय तू काही करूच नाही शकत आहे. अशा वेळी तू काय करशील? साधक म्हणाला, महाराज, मी अन्नाचा शोध घेईन. मला भूक लागली आहे. काही मिळेपर्यंत माझं लक्ष कशातच लागणार नाहीये. माझ्या डोळ्यासमोर फक्त जेवणच असेल, ह्याच्याशिवाय काही नाही. स्वामींनी पुन्हा विचारलं, बरं, समजा आता तू जेवायला बसला आहेस आणि तू आजूबाजूच्या लोकांशी गप्पा मारतोस, तरी तुझा हात कुठे जातो? साधकने पटकन उत्तर दिलं, महाराज, मला भूक लागली आहे. माझे हात आपोआप घास उचलतात आणि तोंडातच नेतात. मला स्वतःला सांगावं लागत नाही की आता घास चाव किंवा घास गिळ, कारण की मला अन्नाची ओढ लागलेली, मला भूक लागलेली, तर आपोआप माझं हे काम सुरू आहे. तर ती अन्नाची ओढ आणि तृप्ती माझ्या आतूनच तर येऊन राहिली आहे. ते ऐकताच स्वामींचे डोळे चमकले आणि ते म्हणाले, बस, हेच तर खरं नामस्मरण आहे. तो साधक त्यांच्याकडे पाहायला लागला. स्वामी पुढे म्हणाले, जशी शरीराला अन्नाची भूक असते आणि आपल्याला तहान लागते, तशीच तुझ्या आत्म्याला जोपर्यंत नामाची भूक लागणार नाही तोपर्यंत नामस्मरण होणार नाही. तर तुझ्या आत्म्याला
नामाची भूक लागली पाहिजे. जसा जेवताना घास आपोआप तोंडात जातो, तसं प्रत्येक श्वासासोबत नाम आपोआप बाहेर आलं पाहिजे. मनात विचार 1000 येतील, पण जसं जेवताना अन्नाची चव तू विसरत नाहीस, तशीच नामाची गोडी तुझ्या हृदयातून सुटता कामा नये. नाम मोजण्यासाठी नसतं, तर ते जगण्यासाठी असतं. जसं तू जेवताना गोष्टी करता करता सुद्धा व्यवस्थित आपलं जेवण जेवतो, तसंच किती कार्य करता करता तुम्ही नामस्मरण करू शकता. आणि त्या नामस्मरण करण्याकरता नुसतं एक आत्म्यामधून भूक लागली पाहिजे. एक जेवण्याची भूक असती, एक नामस्मरणाची भूक असते. आपल्याला नामस्मरणाच्या भूकला जगवायचं आहे. आणि जेव्हा ही नामस्मरणाची भूक जपेले आणि जागृत होऊन जाईल, तेव्हा आपल्याला स्वामींचे अनुभव यायला लागतील आणि 3 दिवसात नामस्मरणाचं फळ आपल्याला मिळेल. आता आपल्याला हे कळलं असेल की रोज नामस्मरण करतो, पण मन शांत होत नाही, कारण की त्याची भूक अजून जागृत झाली नाहीये. आता स्वामींनी खूप छान समजवलंय भूक आणि नामस्मरण काय आहे. ते ऐकून नक्कीच तुम्हाला कळलं असेल की स्वामींची 3 दिवसीय उपासना आपल्याला कशी करायची आहे, ज्या कारणाने आपल्या जीवनामध्ये फरक दिसायला लागेल आणि दुसऱ्या भक्तांसारखा, दुसऱ्या साधकांसारखा आपल्या जीवनात सुद्धा परिवर्तन दिसायला लागेल आणि अनुभव यायला लागतील. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.